एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ। भाजपचे तालुकाध्यक्षपद किती दिवस एकाच व्यक्तीकडे असणार आहे असा सवाल आता कार्यकर्त्यांमध्ये उभा राहिला आहे। अकोल्याच्या भाजप तालुकाध्यक्षपदासाठी अनेकांची इच्छा असून देखील भारतीय जनता पक्ष हा कोणताही निर्णय घेत असताना वरिष्ठांकडून येणाऱ्या निर्णयाचीच अंमलबजावणी करावी लागते। पण गेल्या 10 वर्षांपासून तालुकाध्यक्षपदावर एकाच व्यक्तीला संधी दिली जाते। 40 वर्षांपासून पिचड पिता पुत्र यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर चिखलात रोवलेले कमळ पुन्हा एकदा फुलणार म्हणून मोठी भरती निवडणुकीपूर्वी झाली। त्याचवेळी तालुकाध्यक्षपदामध्ये बदल होईल असे संकेत दिले, पण ह्या पदावर बसलेले बाबा हे मात्र तळ ठोकून आहे। भाजप पक्षात पिचड पितापुत्र आल्यानंतर कोणत्याही प्रकारची गटबाजी झाली नाही अशी चर्चा होत असली तरी जुने नवे कार्यकर्ते यांच्यात संभ्रम नेहमीच पाहायला मिळतो। तर भाजपचे जालेंदर वाकचौरे यांचा वरिष्ठ पातळीवर असलेला संबंध आजही त्यांना तारतो। तर दुसरीकडे तालुकाध्यक्षपदासाठी अनेक कार्यकर्ते गुडघ्याला बाशिंग बांधून आहे, पण लग्नाची तारीख आणि वेळ वरिष्ठ पातळीवरून येत नाही तोवर बाबांचा करिश्मा कायम असणार आहे। आता हे बाबा आहेत कोण? मोठे बाबा लहान बाबांवर खुश झाले आहेत का? यामुळे यावर चर्चाच नको अशी कार्यकर्त्यांमध्ये गोपनीय कुजबूज सुरू आहे। लहान बाबा हे मात्र 4 चाकीची अपेक्षा न धरता दुचाकीवर आपला प्रवास अकोलेभर करत असतात। त्यांच्या कार्यकाळात नव्या जुन्यांना संधी दिली गेली असे सांगितले जाते, तरीही नव्या कार्यकर्त्यांना जी पदे दिली त्यावर ते खुश दिसत नाही। ज्या पक्षाचा तालुकाध्यक्ष परफेक्ट त्या पक्षाचा भावी आमदार बनू शकतो हे चित्र मागील काही निवडणुकींमध्ये दिसून आले। या पदावर सध्या तालुकाध्यक्ष असलेले सीताराम भांगरे हे अनेक वर्षांपासून RSS आणि भाजपशी एकनिष्ठ असून त्यांनी पक्ष संघटनेसाठी मोठे योगदान दिले असले तरी एकाच पदावर एकच व्यक्ती किती दिवस थांबणं योग्य आहे? घोड्याचा पाय एकाच ठिकाणी ठेवल्यावर तो संपतो, भाकरी उलटी पलटी केली नाही तर ती करपते। त्याचप्रमाणे बदल होणे ही वेळेची गरज आहे। तालुक्यात चांगले काम केले तर जिल्ह्यात संधी नक्कीच मिळायला हवी, मात्र तालुक्यात अध्यक्षपदावर राहणेच अनेकांना का पसंत पडते? नेमकी तालुकाध्यक्षपदावर एवढे काय सोने लपले आहे की ती खुर्ची सोडायला कुणी तयारच होत नाहीये? या पक्षात अनेक निष्ठावंत तसेच अनेक पिचड पितापुत्र भक्त हे अनेक वर्षांपासून काम करत आहेत। भाजप पक्षाचा नियमानुसार वय 75 झाल्यानंतर त्याला थांबवले जाते, मग हा नियम पदाधिकारी वर्गाला का लागू होत नाही? आगामी लोकसभा विधानसभा डोळ्यासमोर येऊन ठेपल्या असून केंद्रात राज्यात सेना भाजप आणि शिंदे यांचे सरकार असल्याने अकोलेमध्ये सध्या सत्ताधारी सरकारमधील किरण लहामटे हे असल्यामुळे आगामी निवडणुकीमध्ये या ठिकाणी उमेदवारी ही पिचड यांना मिळू शकते का हा मोठा प्रश्न आहे। पिचड पितापुत्र आता काय निर्णय घेतील आणि ऐनवेळी ते मोठे पाऊल उचलू शकते का असा देखील प्रश्न पडतो। केंद्रात राज्यात सर्व काही अलबेल असेल तरी अकोले तालुक्यात आजी माजी आमदार केव्हाही एकत्र येऊ शकत नाही ही काळ्या दगडावरची रेष आहे। कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संभ्रम देखील दिसून येतो। दोन्ही आजी माजी आमदार मोठा विकास निधी आणू लागले आहे, तर शिंदे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख बाजीराव दराडे यांनी देखील मोठ्या प्रमाणात विकास निधी आणला। विकास निधी येतोय म्हणून आज कुणीही काही बोलायला तयार नाही। निधी तालुक्यात येतो या 3 जणांचे योगदान देखील होते। निधी वाटप होत असताना ठेकेदार खुश आहेत, लोकप्रतिनिधी देखील खुश आहेत, मात्र सर्वसामान्य कार्यकर्ता हा मात्र ना सुपात ना जात्यात असा भरडला जात आहे। 3 महिने झाले पवार गट शिंदे गट आणि भाजपा यांची महायुती झाली, तर या 3 महिन्यात एकदाही आजी माजी लोकप्रतिनिधी एकत्र आलेच नाहीत। माजी आमदार पिचड यांचे महसूल मंत्री विखे पाटील यांच्याशी घनिष्ठ संबंध आहे। 30 मे 2023 रोजी निळवंडे कालव्याचे पाणी सोडले, यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री फडणवीस यांना आमंत्रित करून त्यांच्याकडून मतदारसंघाच्या अपेक्षा पूर्ण करून घेतल्या। तर यावेळी नगर जिल्ह्यातील ज्यांनी निळवंडे धरणासाठी योगदान दिले, प्रकल्पग्रस्तांना पुनर्वसन केलं, त्या नेत्यांना कार्यकर्त्यांना आमंत्रित न केल्याने अनेक जण नाराज झाले। मात्र कभी खुशी कभी गम याप्रमाणे त्यांचा कार्यक्रम सुरूच राहिला। आता ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली। स्थानिक संस्थांना निवडणुका जवळ आल्या आहेत, तसेच विधानसभा लोकसभा निवडणुका देखील आल्या आहेत। तेव्हा गावनिहाय तालुकानिहाय जिल्हानिहाय यांना पदाधिकारी देणे तसेच बूथनिहाय देखील पदाधिकारी देणे हे पक्षाचे प्रदेश अध्यक्ष देत असतात। मात्र अकोले तालुक्यात तालुकाध्यक्षपदासाठी अनेक जणांना स्वप्न पडले। हे स्वप्न मात्र मुनगीरभाई नवरंगीलाल या उक्तीप्रमाणे झाले। या पदासाठी बहुजन चेहरा देणे ही काळाची गरज आहे। विद्यमान तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे यांना मोठे स्थान द्यावे व तालुक्यात रावसाहेब वाकचौरे, सुनील दातीर तसेच आबासाहेब उगले, राजेंद्र डावरे, अरुण शेळके, कैलास जाधव, राजेंद्र देशमुख,
सीताराम पाटील देशमुख, बाळासाहेब सावंत, शिवाजी आरजे, गणपत देशमुख, विजय भांगरे, गिरजाजी जाधव, आनंदराव वाकचौरे, आप्पासाहेब आवारी, यशवंतराव आभाळे अशी अनेक चेहरे अनेक दिवसांपासून पक्षाचे काम करतात. आता तरी या बहुजनांना न्याय मिळेल का? प्रदेश कार्यकारिणीसाठी संगमनेर तालुक्यात स्थान दिले तर अकोलेकडे दुर्लक्ष का? नामदार विखे यांना संगमनेर अतिशय महत्त्वाचा वाटतो का? अकोलेमध्ये देखील बदल होणे हे आता काळाची गरज आहे. AVP न्यूजसाठी ब्युरो चीफ डॉक्टर विश्वासराव आरोटे, कळसुबाई शिखरावरून. महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी, अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आयडी आहे aklgavkari@gmail.com.